नागपूरमध्ये नेमकं काय घडलं ते ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी सकाळी या ठिकाणी आंदोलन सुरू झालं आणि आंदोलनामुळे संध्याकाळी 2 गटांमध्ये हा संघर्ष पेटला। नागपूरमधील महाल परिसरात 2 गट आमने सामने आले। वाद वाढल्यानं दोनही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली। आंदोलकांकडून वाहनांची जाळपोळ तसंच पोलिसांवर सुद्धा दगडफेक करण्यात आली आहे। या दगडफेकीमध्ये 8 ते 10 पोलीस जखमी झालेत। फायर ब्रिगेडचे 4 जवान सुद्धा यामध्ये जखमी झाल्याचं समजतंय। पोलिसांकडून सध्या कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। सोबतच पोलिसांकडून समाजकंटकांना पकडण्याचं काम सुद्धा सुरू असल्याचं बघायला मिळतंय। सर्व पक्षीयांकडून नागपूरकरांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर एका ठिकाणी आपण बघतोय देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे। नागपूरमधली जी परिस्थिती हाताळण्यासाठी नेमकं काय करता येईल या संदर्भात ही बैठक सुरू आहे आणि त्या बैठकीसंदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत। रिद्देश, नेमकं बैठकीत काय घडतंय? नक्कीच आपण पाहिलं आता सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक आहे ती सुरू झालेली आहे। नागपूर प्रकरणावरती संपूर्ण ही जी बैठक आहे ती पार पडत आहे। समाजकंटकांवरती अंकुश कसा लावता येईल या सर्व संदर्भात एकंदरीत जी बैठक आहे ती सध्या तरी सागर निवासस्थानी सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं जेव्हा ही घटना घडली तेव्हा घटना घडल्यापासून ते आतापर्यंत तिकडची सध्याची स्थिती काय, त्याचबरोबर पुढे आजचा हा विषय तो लवकरात लवकर कसा शांत करता येईल, उद्या हे जे पडसाद उमटू नये या सर्व गोष्टीची काळजी कशी घेता येईल या सर्व संदर्भाची महत्त्वपूर्ण बैठक आहे ती सागर निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं जेव्हापासून हे प्रकरण सुरू झालं जेव्हापासून हा तणावाचं वातावरण नागपूरमध्ये सुरू झालं तेव्हापासून या संपूर्ण गोष्टीचा आढावा वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात येत आहे आणि आता या संपूर्ण गोष्टीवरती जो कसा शांत करता येईल, हे जे पडसाद फक्त नागपूर पुरतच होऊ नये आणि राज्यभरात कसे हे जे पडसाद उमटू नये ह्याची कशी विशेष काळजी घेता येईल सर्व संदर्भात आहे जी देवेंद्र फडणवीस यांच्या आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये ही जी बैठक आहे ती सुरू आहे। कारण नागपूरमध्ये जो वाद झाला आहे, जो 2 गटांमध्ये वाद झाला आहे, त्याचे पडसाद इतर राज्यातील इतर भागांमध्ये पडण्याची देखील शक्यता आहे आणि ही गोष्ट घडू नये या सर्व गोष्टीची जी विशेष काळजी कशी घेता येईल या सर्व संदर्भात जी बैठक आहे, जी चर्चा आहे ती सध्या तरी सागर निवासस्थानी एकंदरीत सुरू आहे। नक्कीच रिद्देश, बैठकीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नागपूरच्या घटनेवर फडणवीसांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। हा तणाव एकंदरीत कसा थांबवता येईल याविषयी ही बैठक सुरू असल्याचं सध्या बघायला मिळत आहे।